एखादा नोकरदार आपण 1 महिन्याचा जो पगार आहे आणि गॅरेजवाला आहे 1 दिवसाची कमाई ही बरोबर आहे. जर माझ्या इन्स्टिट्यूटला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी 6 महिन्याचं वेटिंग लागतं. 4 महिन्यात ते माझ्याकडे ज्यांनी पाना पण नाही बघितलं तो 2 महिन्यात इंजन जोडतो. 4 महिन्याचा जो विद्यार्थी ज्यांनी स्पॅनर पण नाही बघितला तो 40 वर्षाच्या माणसाला तो म्हणजे अनुभवाला त्याच्या मागं सारू शकतो. एवढं 4 महिन्यात मी नॉलेज देतो. आज मी या गिअरबॉक्स संघ बोलतो. तेच कला घेण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. आज आपण 27 देशांना गाड्या पुरवतो. मेकॅनिकलची व्हॅल्यू ही 100% वाढलेलीच आहे की ज्याला काही अक्कल नाही, ज्याला काही शाळा शिकला नाही तो एअर गॅरेज लाईनमध्ये आला आणि त्यांनी ह्या गॅरेज लाईन चालू केली. आज मेकॅनिक हा एवढा मागे पडला आहे, साधा म्हणजे गिअरचा नंबरही त्याला माहीत नाही आहे की हा गिअर कुठला आहे, तो गिअर कुठला आहे. म्हणजे ह्या क्षेत्रात असं काही नाही की तुमचं शिक्षणच पाहिजे. आता किती मुलं आहे की मला ती विचारतात फोन करून की सर माझं शिक्षण कमी आहे. मी त्याला फक्त विचारतो तुझं नाव लिहिता येतं आहे का? येतं आहे. तुला काळं पांढरं लिहिता येतं आहे का? हा येते. मग ये, काय हरकत नाही. नमस्कार, मी महेश रसाळ. मी गेले 1 वर्ष झाले यूट्यूब इंस्टावरती बाईक मेकॅनिक महेश माझ्या चॅनलचं नाव आहे. मी यूट्यूब इंस्टावरती गेले 1 वर्षापासून काम करतो. एक व्हिडिओ मी सुरुवातीला माझा पहिला व्हिडिओ होता तो जो होता की एक इंजनबरोबर कसं बोलायचं. म्हणजे इंजनमध्ये सगळ्यात जो टफ आणि हार्ड पार्ट असतो तो आपला गिअरबॉक्स असतो. मी तोच गिअरबॉक्सचा पहिला व्हिडिओ टाकला की इंजनबरोबर कसं बोलायचं. तो लोकांना एवढा आवडला. त्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एक माझा नंबर शेअर केला होता. बरेचसे लोकांचे फोन आले की सर आम्हाला शिकवा. तर आपण काय करायचं, कसं शिकवायचं. गेले 25 वर्ष झाले या क्षेत्रात काम करतो. एवढा अनुभव आहे दांडगा. मग ते टाकायला थोडी सुरुवात केली आणि लोकांच्या यांनी सांगितलं की सर आम्हाला पण शिकवा. मग अशी मी इन्स्टिट्यूटला माझ्या सुरुवात केली. हा जेव्हा तुम्ही क्लास सुरू केला तेव्हा कसं सुरुवात झाली, याला कसा रिस्पॉन्स होता? सुरुवातीला मी ज्यावेळेस चालू केलं तर त्यावेळेस फार अडचणी आल्या. इन्स्टिट्यूट केलं, बांधलं, सगळं बांधकाम केलं. तर शिकवण्यासाठी जे तुम्ही बघताय इंजन, सगळीकडे इंजन आहे, गाड्या आहे. आज BS6च्या माझ्याकडे 27 टू व्हीलर आहे. म्हणजे अगदी KTMपासनं पर यामामध्ये सगळ्यात हायर CCची R15 झाली. TVSमध्ये 4V झाल्या. होंडामध्ये X200 आणि मग नामांकित कंपन्यांच्या हायर CCच्या गाड्या आहे, लोअर CCच्या गाड्या आहे. एक गाडीचं 3 प्रकारचे माझ्याकडं मॉडेल आहे शिकवण्यासाठी. तर आत्ता चांगला रिस्पॉन्स आहे. जास्तीत जास्त लोकांना शिकवायचा प्रयत्न करतो. गाडी आणतो, वायरिंग आणतो, एक वायर शिकवतो. आता आपल्याकडे एकूण किती विद्यार्थी सध्या? आत्ता माझ्याकडं सध्या एक 75 ते 80 विद्यार्थी शिकतात. माझ्याकडं टोटल 4 बॅच चालतात. एक बॅच म्हणजे 4 ह्याची मी सायकल केलेली. 20 विद्यार्थी येतात, 20 विद्यार्थी जातात. 4 महिन्याचा त्याचा जो बॅच पूर्ण होती ते जातात, नवीन येतात. आणि हे विद्यार्थी कुठून आलेले आहेत मग? आत्ता माझ्याकडं यूट्यूब इंस्टावरती काम करत असल्यामुळं भारताच्या म्हणजे आता भारतात असं कुठलं गाव नाही किंवा कुठलं राज्य नाही तिथनं माझ्याकडं मुलगा. अगदी माझ्याकडं जम्मू काश्मीरपासनं ते इकडं नॉर्थला गेलं तर सिक्कीम, गँगटॉक. इकडं जर खाली जर आलं तर तुमचं म्यानमार पश्चिम बंगाल आहे, मणिपूर आहे. इकडं जर आलं तर तुमचं गुजरात आहे, राजस्थान आहे, UP, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड. असं कुठला भाग नाही की त्याच्यातनं म्हणजे आंध्रावरनं आहे, तमिळनाडूवरनं मुलांनी गॅरेज आल्यात. हैदराबादची, जिथं तेलंगणावरची पण मुलं आहे, येतात, शिकतात. जर माझ्या इन्स्टिट्यूटला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी 6 महिन्याचं वेटिंग लागतं. आज लोक पण 6 महिन्याचं वेटिंग धरून येतात. म्हणजे काहीतरी आहे ना. 4 महिन्यात ते माझ्याकडे ज्यांनी पाना पण नाही बघितलं तो 2 महिन्यात इंजन जोडतो. 4 महिन्यात ते की 4 महिन्याचा जो विद्यार्थी ज्यांनी स्पॅनर पण नाही बघितला तो 40 वर्षाच्या माणसाला तो म्हणजे अनुभवाला त्याच्या मागं सारू शकतो. एवढं 4 महिन्यात मी नॉलेज देतो. आणि आमच्यात टू व्हीलर क्षेत्रात आहे ना, हे गिअरबॉक्स आहे. हा गिअरबॉक्स आहे. हा जर तुम्हाला जर पहिले काढत नव्हते मेकॅनिक लोक, हे गिअरबॉक्स असंच ठेवायचे. मी असंच गॅरेजमध्ये ते गिअरबॉक्स काढला. मला लय नवं वाटलं. तुला अक्कल आहे का, काय आहे? मग म्हणलं काय याच्यात असं. मग त्यावेळेसच विचार केला की या गिअरबॉक्सला सगळेजण घाबरतात. फक्त मी असं या गिअरबॉक्सला समजेल, असं समजेल. आज मी या गिअरबॉक्स संघ बोलतो. तेच कला घेण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. मी आज इंजन संघ प्रत्येक गोष्ट संघ एवढं डीपमध्ये गेलो. म्हणजे मी काही
एवढं डीपमध्ये गेलो आहे की मी आज इंजनबरोबर बोलतो. मेकॅनिक या क्षेत्राकडे आजकालच्या तरुणांनी करिअर म्हणून बघितलं पाहिजे का, किंवा मग बघतायत तर मग त्याच्यामध्ये कुठपर्यंत स्कोप आहे त्यांना? आज मेकॅनिकल क्षेत्रात सर्वसाधारण जर माणूस असेल तर त्याला ह्या क्षेत्राकडे वळावं का नाही वळावं? 100% मी तर म्हणा 100% वळा. कारण की पूर्वी आपण भारत आहे, आज भारत 4 नंबरला होता, आज भारत हा 3 नंबरला आला आहे. आपण जपानला मागे सोडलं. आज आपण 27 देशांना गाड्या पुरवतो. म्हणजे 27 देशात आपण गाड्या पोचवतो. म्हणजे मेकॅनिकलची व्हॅल्यू ही 100% वाढलेलीच आहे. मी या क्षेत्रात मला हे क्षेत्र एवढं माहिती आहे की लोकांचा महिना असतो आणि हा रोज कमवू शकतो तुम्ही. एक उद्योजक आहे ना, एखादा नोकरदार आपण 1 महिन्याचा जो पगार आहे तो आणि गॅरेजवाला आहे 1 दिवसाची कमाई ही बरोबर आहे. एवढा ह्या गॅरेज लाईनमध्ये फायदा आहे. तुम्ही फक्त तशा पद्धतीने काम करावं लागतं. जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये येतात मुलांना, त्यांच्यासाठी हा पर्याय असू शकतो का मेकॅनिकल? तुम्हाला आता माझं जर बघताल शिक्षण तर माझं 12वी शिक्षण आहे, पण आज मी टीचिंग करतो आहे, शिकवतो आहे, सांगवतो आहे. नॉलेजवरती तुम्ही कुठल्या पद्धतीने नॉलेज घेताय त्याच्यावर. म्हणजे ह्या क्षेत्रात असं काही नाही की तुमचं शिक्षणच पाहिजे. आता किती मुलं आहे की मला ती विचारतात फोन करून की सर माझं शिक्षण कमी आहे. मी त्याला फक्त एक विचारतो, तुझं नाव लिहिता येतं आहे का? येतं आहे. तुला काळं पांढरं लिहिता येतं आहे का? हा येतं आहे. मग ये, काय हरकत नाही. आता याला भविष्यात तुम्ही तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे किंवा तुमचं काय प्लॅन आहे, आता कसं बघताय तुम्ही आता? हे इन्स्टिट्यूट चालू करायचं एकच हे की की आम्ही हे प्रत्येक आता बघा माणूस शिक्षण घेतो तर शिक्षण कोणाकडून घेतो? एक शिक्षकाकडून घेतो. तसं आमचं जे 2 व्हीलरच्या बाबतीत जर म्हणताल तर आमच्या 2 व्हीलरची परिभाषा कशी झाली की ज्याला काही अक्कल नाही, ज्याला काही शाळा शिकला नाही, तो ह्या गॅरेज लाईनमध्ये आला आणि त्यांनी ह्या गॅरेज लाईन चालू केली. त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. ज्याला लिहिता वाचताच येत नव्हता तो आम्हाला काय देणार? त्याच्यामुळं आमच्या गॅरेज लाईनमध्ये आम्ही गॅरेज लाईनवाले सगळे मागं आहे. का तर आमच्याकडं नॉलेज नाही, शिक्षण नाही. म्हणजे आज मेकॅनिक हा एवढा मागे पडला आहे. साधा म्हणजे गिअरचा नंबरही त्याला माहीत नाही आहे की हा गिअर कुठला आहे, तो गिअर कुठला आहे. जे हिरो होंडाच्या बाबतीत काम करतो त्याला माहीत असतं, पण तो बजाजमध्ये त्याला गिअरबॉक्स दिला तर तो ब्लँक, माहीतच नाही. मी पण आज एक नवीन आशा किरण घेऊन निघालो आहे. प्रत्येक मेकॅनिकच्या हातात वही आणि पुस्तक घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. त्यावेळेस बघा तुमच्या ज्ञानात किती प्रगती होईल. तर येणाऱ्या काळात या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी करेल आणि ऑनलाईन माध्यमातून पण एक मेकॅनिकला त्या लेवलला घेऊन जाईल, वहीन पेन हातात घ्यायच्या. आता तुमच्याकडे एवढा 25 वर्षाचा अनुभव आहे की या 25 वर्षांमध्ये सुरुवातीला आधी गाड्यांचं प्रमाण खूप कमी होतं. आधी MET वगैरे अशा मोजक्याच काही गाड्या होत्या, लुना वगैरे. तर गाड्यांमध्ये आत्तापर्यंत काय बदल झालेत, काय फरक झाले, कसं कोणता बदल आला आहे मोठा? आत्ता सध्या BS6 आलं. BS6 आत्ता जे नवीन टेक्नॉलॉजी आली, BS6 नाही म्हणजे FI, त्याला आपण FI फ्युल इंजेक्शन सिस्टीम म्हणतो. त्या गाड्यांचं आत्ता नवीन म्हणजे फार मेकॅनिकला त्रास होतो. तर त्याच्यासाठी मी आत्ताच अनाऊन्समेंट केली. BS6चं मी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आज महाराष्ट्रात ह्या लेवलला कोणच नाही आहे आणि मराठी माणूस तर नाहीच नाही आहे. आज एक मराठी माणूस तुम्ही पाहिलं असेल, मी हिंदीत बोलतो. एक मराठी माणूस हिंदीत बोलायला पण फार मोठं हे जर्नी आहे त्याची. आता EV पण बरंच या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. तर EVला घेऊन तुम्हाला काय वाटते या दोन्ही? EV हे फ्युचर आहे. आज जसं की तुम्ही बघताल की BS6च्या आत्तापर्यंत माझ्याकडं 27 2 व्हीलर आहे. प्रत्येक कंपनीची मी गाडी घेतलेली आहे. आज मला पण फार मोठी रिक्वायरमेंट आहे की सर तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल शिकवा आणि करा. येणाऱ्या भविष्यकाळात आपण ती पण सुरुवात करणार आहे. आज पण मी शिकवतो. म्हणजे मला टोटल माहिती आहे, म्हणजे त्याचं प्रिन्सिपल माहिती आहे, आतमध्ये काय घडतं, कसं घडतं, इलेक्ट्रॉनिक पार्ट कसे चालतात. पण ते आत्ता माझ्याकडे जी मुलं येतात त्यांची काय होईल, मी जर त्यांना शिकवलं तर आज प्रत्येक गाडीला म्हणजे एखादा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे तो खराब आहे का नाही खराब आहे हे आज त्याला सॉफ्टवेअर असतं. ते सॉफ्टवेअरला लावलं की आज आम्ही BS6ला OBD टूल लावलं की ते दाखवतं कुठला इलेक्ट्रॉनिक पार्ट खराब आहे तर कसं चेक करायचं, काय करायचं, मग ते आपण डायग्नोस करायचं. तसंच EVच्या बाबतीत पण सॉफ्टवेअर आहे, पण ते सॉफ्टवेअर कंपनीकडेच ठेवलेलं आहे. ते सर्वसाधारण मेकॅनिकपर्यंत पोचलेलं नाही.
साधारण एक सॉफ्टवेअरची किंमत आहे दीड एक लाख रुपये किंमत जाते. ते सर्वसाधारण मेकॅनिक घेऊ शकणार नाही. तुमच्या मुलांचा आणि बायकोचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये? ज्यावेळेस मी मुलाच्या बाबतीत म्हणताल तर मुलाच्या बाबतीत मला फार मोठा सपोर्ट आहे. आज कुठला जरी रील टाकायची काय करायची सगळं मुलगाच बघतो. मुलाच्या बाबतीत ते, आणि जर बायकोच्या बाबतीत म्हणताल यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर बायकोला म्हणलं आपल्याला असं असं करायचं, तर बायकोने मला जेवढं काय तिच्या गळ्यातलं होतं ती सगळं माझ्या हातात आणून दिलं. तुम्हाला काय करायचं ती करा. एकच होती माझी जी बायको की ती ठामपणे माझ्या मागं उभी होती. तुम्हाला काय लागते आज पण आहे, काय लागते करा. पत्नीचा, माझ्या मुलाचा आणि मुलीचा जेवढाच हातभार आहे तेवढाच माझ्या एक विद्यार्थी गणेश हजारे म्हणून त्याचा तेवढाच मोठा रोल आहे. शिकण्यासाठी आला होता तो एवढाच तयार झाला आहे की आज माझी एक बॅच म्हणजे भारतातलं सगळ्यात अवघड जाणारं जो टॉपिक BS6चा तो आज तो शिकवतो. आणि मला तो म्हणजे तिथपर्यंत मला बघायला पण जायची गरज नाही आहे. त्याचाही फार मोठा योगदान आहे. आज ते जर नसतं तर मग मी एकटं किती पळालो असतो. टू व्हीलर क्षेत्रात इंजनचा कणा हा कोण आहे, पाठीचा जो कणा त्याला क्रँकला म्हणतात. जो सेंटर आहे क्रँकचा जो क्रँक रोड आहे ते माझे मिसेस आहे. आणि जो 2 साईडला आहे ते एक साईडला गणेश आणि एक साईडला आदित्य आहे. तुमची मुलगीसुद्धा तुमच्या पावलावर पाऊल टाकते, त्याच्याबद्दल काय सांगा? माझी मुलगी भक्ती रसाळ, ती पण बघून पप्पा तुम्ही पण आत्ता एवढं काम करताय तर ती पण म्हणते की मी पण तुमच्याबरोबर काहीतरी करते मेकॅनिक लोकांसाठी. मला रायडिंग करायचं आहे, बाईक रायडर व्हायचं आहे. आणि म्हणजे आत्ता जस्ट आपल्याकडं मुलं येतात काम शिकायला, बट माझं असं आहे की मुलींनी पण आलं पाहिजे, मुलींनी पण म्हणजे मुलींचं पण इन्स्टिट्यूट पाहिजे. आणि मला असं माझं गॅरेज पण टाकायचं आहे. माझं स्वप्न आहे की मला म्हणजे माझं मोठं गॅरेज पाहिजे. म्हणजे मुलगी म्हणून फर्स्ट मला माझं गॅरेज पाहिजे. तिला माझं म्हणणं एकच आहे, ज्यावेळेस तू जगासाठी करशील त्यावेळेस त्याच्यासारखं मोठा आनंद कुठलाच नाही. म्हणजे हाय आमच्या घरातले काय झालं आहे सगळ्यांनीच एक वेगळंच हे घेतलं आहे. मुलगा MBBSचं शीट सोडून आला आहे, मुलगी आहे, मुलगी पण गॅरेजला म्हणजे एक पप्पा करतो आहे म्हणून आम्हाला पण करायचं काहीतरी अशा दृष्टीने चाललं आहे. तुमचं शिक्षण कुठं झालं आहे आणि कोर्स कुठे केले तुम्ही? माझं शिक्षण मी सुरुवातीला लहानपणी आदर्श विद्या मंदिर होती साने गुरुजी तिथं झालं. त्याच्यानंतरून EM कॉलेजला झालं. जे कॉलेज झालं ते EM कॉलेजला 11वी 12वी केली मी. 12वीत योगायोगाने रिसीट नव्हतं, एक विषय राहून गेला, पण व्होकेशनल ॲटोमोबाईलचा कोर्स केला होता मी. मग या कोर्सबद्दल कोणी सांगितलं होतं का तुम्हाला आवड होती का? नाही, लहानपणापासून म्हणजे अगदी मी 6वीला असतानाच मी ही सुरुवात केली होती गॅरेजमध्ये जायची. आमचं किराणा मालाचं दुकान होतं आणि आमच्या इथं शेजारीच एक बाप्पू म्हणून आहे, बाप्पू खरात म्हणून. त्यांना म्हणलेलं मला टू व्हीलरचं, त्यांच्याकडे लुना होती. मला ती लुना बघितली की भारी वाटायचं आणि मग मी म्हणायचो मला पण काम शिकायचं. मग त्यांनी मला त्यावेळेस इथनं हडपसरमधनं कसब्यात एक त्यांचा ओळखीचा माणूस होता आणि ते पुण्यातलेच होते. इथं त्यांच्या मामाची इथं गिरणीचं चालू केलं होतं. मग त्यावेळेस मला त्यांनी कसब्यात नेलं होतं आणि तिथं गॅरेजमध्ये कामाला लावलं. मग 6वीत असताना म्हणजे सोडलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस 3 महिने 2 महिने आपल्याला ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागतात ते पिरियडला मी जायचो आणि काम करायचो गॅरेजचं. असं करता 10वीपर्यंत, 10वीला नाही गेलो, 8वी 9वीला मी जायचो. मग त्याच्यानंतरून 11वी 12वीला तो व्होकेशनलचा ॲटो इंजिनिअरिंगचाच कोर्स केला होता. मग कॉलेज करायचं, गॅरेजमध्ये जायचं. पहिली गाडी कोणती शिकली तुम्ही? चालवायला का काम करायला? चालवायला आमच्याकडे RX 100 होती. आमचे मोठे बंधू RX घेतलेली, तेव्हा RX 100 चालवतो. आणि नंतर काम करत असताना सगळ्यात पहिले कोणत्या गाडीवर काम केलं? काम करताना सुरुवात ती लुनावरूनच केली होती आम्ही. माझा ॲक्च्युली पेटलेट काउंट कमी होतो. 2008 साली माझं पेटलेट काउंट कमी झाला होता. तर 2013मध्ये दर 5 वर्षांनी माझा पेटलेट काउंट कमी होतो. का होतो माहीत नाही. बरेचसे दवाखाने पण केले, चांगल्या म्हणजे टॉप 1 म्हणजे भारतातला टॉपचा जो होता, जो रक्ताच्या बाबतीतला
रक्तात जो स्पेशलिस्ट आहे त्याला पण दाखवलं, पण त्याच्याकडूनही नाही. ITP सांगितलं, तर पहिलं 2008 साली झालं, 2013 साली झालं, परत 2018 साली पण झालं. मग 2013 साली झाल्यावरती एवढं माझ्याकडं काम असायची, रात्रंदिवस कोणाच्या सुखात नाही दुःखात नाही, रात्रंदिवस काम काम काम, 10-12 मुलं कामाला. तर मग आई म्हणाली जाऊ दे मरून दे, गॅरेज बंद करून टाक, आपलं सुखासुखी लय काम करतो आहे, लय धावपळ करतो आहे, म्हणून मग बंद केलं. मग मी पण हे हा छंद होता, ही आवड होती. मग बंद करून चालत नव्हतं. मग मी घरीच पार्किंगला, हे माझं घर होतं इथं इन्स्टिट्यूट आहे आत्ता, तिथं घर, मग तिथंच पार्किंगला सिलेक्टेड लोकांचे कामं करायचो. परत 2018ला झालं. 2018ला झाल्यावरती म्हणलं यायला आपण काम पण नाही करत आणि आजारी पण पडलो. मग त्या पिरियडला म्हणलं आता आपण परत सुरुवात करू. नेमकं लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊन उठल्यानंतर माझा पुतण्या आहे कुणाल म्हणून, तो मेकॅनिकलच करत होता. म्हटलं मग मेकॅनिकलच करायचं आहे तुला, लोकांच्या इथं कामाला जाऊन फायदा नाही. मग मी 2021ला त्याला गॅरेज चालू करून दिलं. 2023ला आई वारली माझी. आई वारली नंतरून मी पूर्ण डिस्टर्ब झालो, गॅरेज पण सोडून दिलं आणि आईच्या ह्याच्यातच मग 2023ला परत मी आजारी पडलो. मग असंच दवाखान्यात म्हणलं अरे आपण जर असंच जर निघून गेलो तर देव पण आपल्याला म्हणणार आहे तू असंच निघून आला, तुझ्याकडे लय एवढं नॉलेज होतं, एवढं मग का नाही दिलं. आज आहे जगात यूट्यूब इंस्टा, आणि मी सुरुवात केली. पहिला व्हिडिओ टाकला, मग दवाखान्यात आलो. पहिला जर व्हिडिओ बघितला तुम्ही तर मला बोलता येत नव्हतं, दम लागायचा. कारण की दवाखान्यात गेल्यावरती अँटीबायोटिकचे बरेचसे डोस असल्यामुळं त्यावेळेस पण मी म्हणलं सुरुवात करायची, आपल्याला आपलं ज्ञान हे जगापर्यंत पोचवायचं. मग यूट्यूबला पहिला व्हिडिओ टाकला, एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला. आज म्हणजे आज हे तुमच्यासमोर दिसतंय. या सगळ्या प्रवासामध्ये तुमची फॅमिली, तुमच्या आईवडिलांचा कसा सपोर्ट होता? आणि आई बाबतीत बोलायचं तर आई म्हणजे आई गेल्यानंतर मी पूर्ण 6 महिने डिस्टर्बमध्ये होतो. स्वतः आमच्या इथले डॉक्टर म्हणायचे महेश ह्यातनं बाहेर पड. म्हणजे कारण की मी ज्यावेळेस ह्या धंद्यात पाऊल ठेवलं त्यावेळेस घर आणि गॅरेज एकच होतं. सकाळी उठायचं, संध्याकाळपर्यंत काम करायचं, आणि संध्याकाळी जे काही आपण आयुष्यातली पुंजी म्हणजे दिवसभराची ती घरात कपडे लटकवायचे, आई घ्यायची. पैशाचं पहिल्यापासूनच सुखदुःख नव्हतं, पण जे काय करायचं ती आईच करत होती आमची. म्हणजे पैशाची विल्हेवाट लावणं, घरं बांधणं, दारं बांधणं, फक्त आम्ही काय करायचं सकाळी उठायचं आणि द्यायचं. आणि लहानपणापासून आईने सांगायचं आणि तसं आम्ही जागायचो. मी पण देवाला म्हणतो की आणखीन थोडे दिवस थांब. मला माझं एक माझ्या डोक्यात जे विचार आहे की प्रत्येक मेकॅनिकला एका लेवलला जाऊन दे, थोडे दिवस आणखीन मला राहून दे इथं. माझं जेवढं नॉलेज आहे हे जगापर्यंत जास्तीत जास्त पोचवायचा एक प्रयत्न असून दे.